गुरुकुल में स्वागत है आपका। मैं राजेश ताड़े, प्रोफेशनल इंग्लिश टीचर, मोटिवेशनल स्पीकर एंड बिजनेस कोच। आज हम एक बहुत ही इम्पॉर्टेंट चीज़ सीखने जा रहे हैं। देखिए, हमारे सामने यहाँ पर एक टॉपिक है। इस टॉपिक का नाम है कैन। ऐसे बहुत से टॉपिक होते हैं और इस टॉपिक की व्याख्या भी होती है। यहाँ पे मराठी में व्याख्या दी है, कर्ता क्रिया करू शकतो। प्रत्येक टॉपिक आणि त्याची व्याख्या असते आणि जर तुम्ही तो टॉपिक आणि त्याची जर व्याख्या चांगल्या प्रकारे लक्षात ठेवली तर कोणत्याही मराठी वाक्याचं नेमकं इंग्लिशमध्ये रूपांतर करताना कोणता टेन्स किंवा कोणता मॉडल, कोणती वाक्यरचना तुम्हाला वापरायची आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल। हे अतिशय सोपी पद्धत आहे। जसं कर्ता क्रिया करू शकतो म्हणजे कॅन, त्यानंतर तुम्ही जसं जसं पुढे जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल। इथं लेट मी जस्ट टेल यू वन थिंग। इथं बघा, या ठिकाणी कर्त्याने क्रिया करायला पाहिजे म्हणजे शुड। जेव्हा जेव्हा ही वाक्यरचना येईल म्हणजे त्याने यायला पाहिजे, जायला पाहिजे, खायला पाहिजे, तेव्हा तुम्ही शुडचा वापर करायचा आहे। त्यानंतर दुसरी वाक्यरचना पुढची उडची वाक्यरचना आहे। या उडच्या वाक्यरचनेच्या वेळेससुद्धा तुम्हाला सेम तसंच करायचं आहे। बघा, इथं व्याख्या दिलेली आहे। कर्ता क्रिया करायचा किंवा करत असे, तो यायचा, जायचा, खायचा, प्यायचा, हे करायचं, करत असे, ते करत असे, असे जेव्हा जेव्हा वाक्य येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला उड वापरायचे आहे। म्हणजे याचा अर्थ, जर मराठी वाक्य त्याची व्याख्या जर तुमच्या लक्षात असली तर तुम्हाला वाक्यरचना लक्षात येते की कोणती वाक्यरचना वापरायची आहे आणि ऑब्व्हियसली अकॉर्डिंगली मग तुम्ही त्याचे फॉर्म्युला जे आहे ते फॉर्म्युला यूज करून सेंटेन्स तयार करू शकता। सो आय हॅव ऑलरेडी गिवन हिअर कपल ऑफ फॉर्म्युलाज। हे बघा, इथं मी ऑलरेडी फॉर्म्युलाज दिलेले आहेत, ज्या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारे वाक्य तयार करू शकता। यू कॅन राईट द सेंटेन्सेस, यू कॅन स्पीक अबाउट इट। आणि ह्या ज्या सेंटेन्सेस आहे हे सेंटेन्सेस बनवणं तुमच्यासाठी खूप सोपं होईल। म्हणून सर्वच्या सर्व मराठी वाक्यरचना ज्या आहेत त्या तुम्ही पहिले जाणून घ्या। सगळ्याच्या सगळ्या ज्या व्याख्या आहेत त्या चांगल्या प्रकारे लर्न करा आणि त्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोयीस्कर होऊन जातील। अशा पद्धतीने मी गुरुकुलमध्ये ज्या नोट्स तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये तिन्ही लँग्वेजेसमध्ये इथं मी व्याख्या तयार केलेली आहे, जेणेकरून सर्वांना ते समजणं सोपं होईल। सो इट इज व्हेरी व्हेरी इझी फॉर एव्हरीवन टू अंडरस्टँड। हे बघा, मराठीमध्ये कर्ता कदाचित क्रिया करेल, त्यानंतर इथं हिंदीमध्ये सुद्धा व्याख्या दिलेली आहे, कर्ता शायद क्रिया करेगा। त्यानंतर इथं इंग्लिशमध्ये सुद्धा व्याख्या दिलेली आहे, सब्जेक्ट मे डू समथिंग। आणि जिथं जिथं अशा गोष्टी येतील तिथं तिथं तुम्हाला मे हा टॉपिक वापरायचा आहे। यू हॅव टू यूज धिस टॉपिक मे। तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। याची एक लिस्ट बनवा। हे पूर्ण नोट्स आहेत माझ्याकडे। आय हॅव गॉट ऑल दीज नोट्स विच यू आर गोइंग टू अंडरस्टँड अबाउट। ह्या सर्वच्या सर्व ज्या नोट्स आहेत मीन्स ऑलमोस्ट याच्यामध्ये टेन्सेस वगैरे आहेत, सर्व गोष्टी आहेत। यूज टूची वाक्यरचना आहे, त्यानंतर मे हॅवची वाक्यरचना आहे, एव्हरीथिंग इज देअर। मस्ट हॅवची वाक्यरचना आहे, शुड हॅवची वाक्यरचना आहे, वुड हॅवची वाक्यरचना आहे, याला आपण परफेक्ट इन्फिनिटिव्ह म्हणतो, कुड हॅवची वाक्यरचना आहे। कुठे कुठे काय काय वापरायचे हे सगळं दिलेलं आहे, टेन्सेसमध्ये दिलेलं आहे। सिम्पल प्रेझेंट टेन्स कसा असला पाहिजे, सिम्पल पास्ट टेन्स कसा असला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी अतिशय विस्तृत स्वरूपात मी दिलेल्या आहेत। आय हॅव ऑलरेडी गिवन एव्हरीथिंग in detail. So if you are really desirous to learn English, you just need to focus on your Marathi or Hindi concepts, and if you are doing that, then nothing is impossible. You will be able to speak English without any kind of hesitation. So I wish you all the best. Thank you so much.